तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असं एक टूल सांगणार आहे गुगलवरती, जेणेकरून आपण कोणता पण जो फॉन्ट असतो तो फॉन्ट आपण शोधू शकतो. कसं असतं, जेव्हा आपण कोणते एक डिझाईन बनवत असतो, प्रिंटरेस्ट वगैरे किंवा अशा वेबसाईट असतात, त्या वेबसाईटवर आपण जाऊन कोणते पण डिझाईन बघतो. पण तेव्हा काय होतं मित्रांनो, तेव्हा एक फॉन्ट असतो, अशा प्रकारचे काही फॉन्ट असतात की ते आपल्याला आवडतात, किंवा तुमचे जे क्लायंट असतात ते म्हणतात की हा फॉन्ट आमच्या डिझाईनमध्ये वापरा, किंवा आमच्याकडे जी फाईल नाही आहे तर तुम्ही ह्या फाईलमधला हा फॉन्ट तुम्ही घ्या आणि ती डिझाईन तयार करा. पण काही काहींचं कसं असतं, काही काहींचे फॉन्ट फिक्स असतात, म्हणजे हाच फॉन्ट आम्ही रेग्युलर डिझाईनमध्ये वापरतो. काही काहींचं असं डिमांड असतात. तर तशा टाईपमध्ये असतं, तेव्हा पण फॉन्ट आपल्याकडे नसतात किंवा आपल्याला त्या फॉन्टचं नाव नसतं माहिती. तर ते फॉन्ट कसे शोधायचे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. छोटीशी व्हिडिओ असणार आज आज त्याबद्दल थोडीशी माहिती देणार की फॉन्ट कसे आपण शोधू शकतो. तर मित्रांनो, चॅनलवर कोणी असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. थोडक्यात तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं तर अशा टाईपचे काही डिझाईन असतात. तुम्ही जर बघितलं, काही काही क्लायंट सांगतात किंवा अशी टेम्पलेट आहे, अशी डिझाईन आहे आमची पहिली. त्यामध्ये आम्ही अशा टाईपचे जे काही फॉन्ट आहेत ते वापरत असतो. तर तुम्ही पण हा फॉन्ट वापरा, किंवा त्यांचा लोगो असेल किंवा लोगोची फाईल नसेल तर ते म्हणतात की सेम क्रिएट करून द्या. तेव्हा ते जे लोगोमध्ये जो वापरलेला फॉन्ट असतो तो फॉन्ट आपल्याला शोधायचा असतो. तो कधी कधी भेटत नाही, तर किंवा जर त्यांना विचारलं की याचं नाव काय, तर ते म्हणतात नाही, तर नाव माहिती नाही असं म्हणतात. तर आपण शोधणार कसं, तर त्याची एक आयडिया आहे सिम्पल. तुम्हाला एक गुगलवरती जायचं आहे. सिम्पल असं गुगलवरती गेले, हे टाकायचं आहे फाइंड माय फॉन्ट अशी एक वेबसाईट आहे. सर्च केलं की तुम्हाला इथे एक माय फॉन्ट्स अशी एक वेबसाईट येईल. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मी जाऊन बघू शकता. तर सिम्पलमध्ये ही एक वेबसाईट आहे. ह्याला ना तुम्हाला लॉग इन करावं लागत ना काय करावं लागत. नॉर्मल तुम्ही इथे एक बघू शकता, त्यांची त्यांनी जे दिलेली डिझाईन आहे, जे दिलेले टेम्पलेट आहे, तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे. आणि इथं तुम्ही जर बघितलं, इथं तुम्हाला ते इथं दिसतं आहे अपलोड इमेजेस, किंवा तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप पण करू शकता. आपण सिम्पल अपलोड इमेजेसवरती जाऊ. समजा ही इमेज आहे, ही जी टेम्पलेट आहे, मला ह्याच्यातलं तो फॉन्ट शोधायचा आहे. तर तुम्ही जर बघितलं पहिलं, तर इथं बघा असं एक सिलेक्शन आलं नाही, आयडेंटिफाय फॉन्ट. मग त्यातलं तुम्हाला कोणता, कसं असतं, जेव्हा तुम्ही डिझाईन असते त्यामध्ये भरपूर फॉन्ट असतो, त्यामध्ये तुम्हाला कुठला फॉन्ट आयडेंटिफाय करायचा असं ते स्वतः ब्रॅकेट क्रिएट करून देते की हा फॉन्ट क्रिएट करायचा, की तुम्हाला फक्त त्या फॉन्टच्या तुम्हाला कोणता फॉन्ट पाहिजे तर त्याच्यावरती नॉर्मल असं फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक केलं, मला समजा हा फॉन्ट पाहिजे, तर आयडेंटिफाय एक स्क्रीनवरती बघू शकता फॉन्ट आयडेंटिफाय झालेला आहे हा. आता त्यामध्ये बघितलं तर भरपूर त्या रिलेटेड सिमिलर फॉन्ट येतात. तर कधी कधी काय असतं, फॉन्टची स्टाईल किंवा तो फॉन्ट वेगळा असतो किंवा तो पेड असतो, तेव्हा तर त्यातले सिमिलर फॉन्ट आपल्याला ते दाखवतं. ह्या वेबसाईटवरती आपण सिमिलर फॉन्ट पण घेऊ शकतो, किंवा कधी कधी ॲक्च्युअल फॉन्ट पण दाखवतो. जसं की इथं बघू शकता, हा जो फॉन्ट आहे हा आपण जो सर्च केलेला आहे फॉन्ट त्याला सेम मिळता जुळता फॉन्ट आहे. सेम मिळता जुळता तुम्ही बघू शकता. अशा टाईपमध्ये थोडाफार मायनर फरक असू शकतो, पण बऱ्यापैकी सेम फॉन्ट आहे, किंवा ॲक्च्युअल पण फॉन्ट असू शकतो. नॉर्मल इथं क्लिक करायचं, तुम्हाला इथं त्याचं नाव दिसेल त्या फॉन्टचं, ते तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. ओके, अशा टाईपमध्ये फॉन्टचं नाव कॉपी केलं. आता तुम्हाला जायचं आहे गुगलवरती. आता तुम्ही जर बघितलं, ही जी वेबसाईट ही पेड आहे. तुम्ही जर इथं बघितलं, म्हणजे जर फॉन्ट डाउनलोड करा असेल तर ह्या वेबसाईटवरून तुम्ही पेडमध्ये डाउनलोड करू शकता. आता सिम्पल आयडिया अशी आहे, ते नाव कॉपी करायचं तुम्हाला नवीन टॅब ओपन करायचं आहे. नवीन टॅब ओपन केला, सिम्पल ते नाव आपल्याला सर्च करायचं आहे रेग्युलर. आणि तुम्ही जर बघितलं, इथं वाटल्यास टाका फॉन्ट फ्री डाउनलोड टाका, जेणेकरून ते जो पेड वेबसाईट येणार आहे, फ्रीवाल्या वेबसाईट येतील आपल्याला, ते दाखवतील. तुम्ही इथंवरती क्लिक केलं, पहिलीच वेबसाईट आहे, पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केलं, तो सेम सिमिलर फॉन्ट आलेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जेव्हा बघितलं डाउनलोडवरती क्लिक केलं की काय होणार आहे, तो फॉन्ट डाउनलोड होणार आहे. सिमिलर फॉन्ट आहे, ह्याच्यावरती कुठला पण तुम्ही फॉन्ट नॉर्मली सर्च करू शकता. समजा तुम्हाला दुसरा पाहिजे तर दुसरा नॉर्मल फॉन्ट असा सर्च करू शकता. तुम्ही नॉर्मल दुसरा फॉन्ट सर्च करतो असं. समजा हा फॉन्ट मला पाहिजे, तर नॉर्मल आयडेंटिफाय केलं, तर इथं बघू शकता त्या रिलेटेड सिमिलर फॉन्ट आलेले आहेत सगळे.
इथं बघू शकता अशा टाईपचे सिमिलर फॉन्ट आलेले आहेत ते त्या रिलेटेड तुम्हाला शोधावं लागेल. हा बऱ्यापैकी मॅच होतो आहे. इथं बघू शकता बऱ्यापैकी, जास्त नाही बऱ्यापैकी मॅच होतो आहे. त्यातला डी फक्त वेगळा आहे. तर बऱ्यापैकी कधी कधी जो फॉन्ट असतो तो भेटतो, त्याला सिमिलर फॉन्ट आपल्याला ते दाखवतं. आणि तुम्ही जर म्हणत असाल की मराठी फॉन्ट आपल्याला कसे शोधायचे, तर त्यासाठी तरी अजून टूल नाही आहे. हे टूल मराठीसाठी नाही आहे, मराठी फॉन्टसाठी त्यासाठी अजून टूल नाही बनलेलं. मराठी फॉन्ट जी कॅलिग्राफी असते त्यासाठी. तर मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो चॅनल कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.